कवाड घालताना कोंबड्याचे काय हाल होत तुका माझं कोंबड्याचे हाल होत कोंबडी किती म्हणता एक कवाड घालताना आराड किती करता 1 2 3 4 7 8 नमस्कार मित्रांनो, मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलचे एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, सध्या कोकणामध्ये चालू आहेत होळी आणि गोमूंचे खेळ. तर आज आपण चाललो आहे आमच्या बाजूच्या असरोंडी गावामध्ये आपल्या मित्राकडे म्हणजेच विनूकडे, आणि तिकडे जाऊन आज आपण बघणार आहोत गोमूंचे खेळ. असरोंडी गावामध्ये जवळपास 6-7 गोमू आहेत आणि त्या सगळ्या आता देवळाकडे जमा होणार आहेत आणि त्यानंतर त्यांचा रोंबाट असणार आहे. तर हा रोंबाटाचा कार्यक्रम आज आपण बघणार आहोत आणि सगळ्या गोमू म्हणजे 6-7 गोमू आहेत त्या एकत्र नाचणार आहेत. तर खूप धमाल येणार आहे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. तर आता आम्ही निघतोय असरोंडीला. आपल्यासोबत राज आहे आणि पुढे जाऊन आपल्याला आपला मित्र विनू भेटणार आहे. चला. तर आता आम्ही पोहोचलोय असरोंडी गावामध्ये पावनाई देवीच्या मंदिराकडे आणि इथे आपल्याला भेटलाय विनू म्हणजेच विनायक. तर इथे आता हा सगळा कार्यक्रम असणार आहे. तर आज काय काय असतेला? आज फुल धमाल 7 कोणी आहेत एकत्र नाचलेले चव्हाट्यावर. अच्छा. त्याच्यानंतर आत तिकडे बाहेर नाचले की देव झालं की आतमध्ये देवळात येतले. देवळात येल्यानंतर फुल धमाल असता. अच्छा. बघा पुढे आता. तर आता सगळे कोणी एकत्र जमतले ना आणि त्यानंतर मग पुढचा कार्यक्रम देवांचा पण काहीतरी कार्यक्रम. देवांचं पण देवावसर काढणार ते. अच्छा. 5 दिवसाचा कार्यक्रम असतो आमचा. हा शेवटचा दिवस आहे त्यामुळे समाप्ती असणार आहे. तर बघूया आता कशा प्रकारे सगळा कार्यक्रम होतोय ते. तर इथे आता रोडवरती सगळेजण जमा होत आहेत आणि समोर बघा 5 कोयनी दिसत आहेत आणि अजून 2 आहेत त्या यायच्या बाकी आहेत. तर इथून आता हे मंदिराकडे जातील आणि त्यानंतर पुढचा कार्यक्रम चव्हाट्यावरती होईल. तर आता सगळेजण होळीच्या ठिकाणी आले आहेत आणि इथून आता पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. तर ही आहे असरोंडी गावची गावहोळी आणि गावहोळी ही वाडींच्या होळीपेक्षा खूप मोठी असते. तर इथे आता हळूहळू सगळे ग्रामस्थ जमा होतील आणि त्यानंतर पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. तर असरोंडीच गावातील अजून 2 वाडीतील 2 कोयनी येत आहेत आणि त्यांना देखील वाजत गाजत मंदिराकडे आणलं जाते. तर असरोंडी गावातील सगळे ग्रामस्थ आणि 7च्या 7 कोयनी इथे आता चव्हाट्यावरती जमा झालेत. तर इथे आता रोंबाटाचा कार्यक्रम होणार आहे तर तो बघूया. तर सगळ्या गोमू बघा एकदम सुंदर नटले आहेत आणि सुंदर सुंदर साड्या नेसल्या आहेत. तर कोकणाच्या बाहेरून कोण व्हिडिओ बघत असतील ना तर त्यांना सांगतो की हे सगळे पुरुष आहेत आणि कोकणामध्ये शिमगोत्सवामध्ये 5 दिवस हे साडी नेसून गोमू बनतात. बडबड आणि कुंकू याचा अर्थ काय हो? बटाची जात फार विक्री असते. विक्री हा संध्याकाळची वेळ आहे. हा त्यामुळे येते वेळी एक झाली करून बरं गणपतीच्या मस्तकावर हा त्यावेळी बडबड असा आवाज झाला आणि खाली दाबल्यावरती तेच पाणी खाली पकडल्यावरती सुरती असा आवाज झाला. बरं आरती राहिली
म्हणा. गणपती नैवेद्य करत ग्रंथ जय देवा, जय देवा. होय देवा माझ्या स्थिर व्हावे. देवा माझ्या स्थिर व्हावे. होय, आता आहे कुठे हो? काय देवा माझ्या स्थिर व्हावे म्हटलं आम्ही. हो, स्थिर व्हा. पुढे काय तुम्हाला काय दिसतंय सांगा. या धुळवडा बरं आज शाकाहारी या. बरं हा, सगळ्यांनी लक्षात घ्यावा. आठवण हा का हा. काय काय जणांचा उपास हा. संकष्टी हा. होय काळी कोंबडी हा पांढरा शुभ्र अंडा घालण्यावर करून देऊ मी. नाही घातल्या तर नाही घातल्यानंतर म्हणजे काळी कोंबडी आहे ना. काळी असली तरी घाला माल तर 100%. हा आणि हा आणि काय आणि का म्हणजे काळी कोंबडी नाही आहे. घातल्यानंतर तुका एवढा प्रश्न विचारू गेलो. होय कवाड घालताना कोंबड्याचे काय हाल होत होते तुका माहिती? कोंबडे ते आलो होतं. कोंबडी किती म्हणता एक कवाड घालताना आराड किती करता 1 2 3 4 7 8 कशा म्हणता हलका सांगता 7 8 कवटा घातला ये उघड सांगा म्हणणं. हा मग मोठं चमत्कार आहे. सुक्या पत्र आगल्याने करून तो देऊ मी. अरे बापरे मोठं चमत्कार आहे हो. आणि नाही लागली तर 2-4 दिवसांनी धुमान धुमान पेट हा मग मोठं चमत्कार आहे. पावळ्याचं पाणी हा 5 टाकला करून तो देऊ. नाही लागला तर आता यो भिकाजी हा दिलो हा इलो असतो ना कधी असतो ना तरी काय आली नाही तो लांब लांब राहतो. किती आहे? अरे एकाच्या शेगालाचे शेंगे काढल्यानंतर तो शेगून गेलो. तुका कधी दिसलो. त्या माणसानं झाले मग यो मग दिसता अंधार दिसता असा म्हणतो. इथे आता आपल्याला गोमूचा नाच बघायला भेटणार आहे. तर असरोंडी गावच्या सगळ्या गोमू म्हणजे 7च्या 7 गोमू इथे आता नाचणार आहेत. खूप मजा येणार आहे. तर पारंपरिक गाणीसुद्धा म्हटली जाणार आहेत.
इथे आता देवांच्या धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होते। तर हे कार्यक्रम झाल्यानंतर परत एकदा सगळे गोमू मंदिरामध्ये जाणार आहेत आणि तिकडे धमाल मजा येणार आहे, कारण सगळी उडत्या चालीची गाणी असणार आहेत। तर इथे आता आधी आपण धार्मिक कार्यक्रम बघूया आणि त्यानंतर गोमूचा नाच सुद्धा बघूया। मी आता पावनाई देवीच्या मंदिरात आलोय आणि इथे आता थोड्याच वेळात कार्यक्रम देखील सुरू होतील। तर देवांचे कार्यक्रम झाल्यानंतर इथे आता समोर सगळे ग्रामस्थ जमा होणार आहेत आणि त्यानंतर गोमूंचा नाच असणार आहे, फुल धमाल मजा असणार आहे बघा। गर्दी बघा कसली झाली आहे। तर सगळे गोमू आता इथे जमा झाले आहेत आणि सगळे आता एकसाथ इथे नाचणार आहेत आणि सगळी उडत्या चालीची गाणी असणार आहे, त्यामुळे फुल धमाल मजा येणार आहे।
आजचा हा कार्यक्रम इथे आता संपला आहे आणि सगळ्या गोमू आता दर्शनासाठी मंदिरात चालल्यात. तर 5 दिवसांच्या होळीचा कार्यक्रम आज संपला आहे. बऱ्याच होळी 7 दिवसाच्या आणि 9 दिवसाच्या पण असतात. तर विनू हे काय आता नावान आहे नावान हा म्हणजे म्हणजे मगाशी थोडक्यात जे तीर्थ उडवलं होतं ते हा उडवलं नावा सगळ्यांना पाणी मारलं गोमूच्या अंगावरती हा पाणी दिलंय आता. पाणी दिलंय. तर हे जाऊन हे आता घरी जाऊन सगळ्यांनी आंघोळ पहिले करायची. हा देवाच्या ह्याच्यावरती सुकवायचं हा. आणि नंतर मग सगळ्यांना घरी जायचं. ओके. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे असरोंडी गावची प्रथा परंपरा आहे. तर कोकणातल्या प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी प्रथा परंपरा आपल्याला बघायला भेटते. तर सगळं काही पारंपरिक होतं आणि कोयनी म्हणजेच गोमू खूप भारी नाचल्या होत्या आणि सगळ्या एकत्र होत्या, त्यामुळे खूप भारी वाटलं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्यावा.